नमस्कार. महाविद्यालयीन काळामध्ये आम्ही मित्र पुण्यामध्ये शिकत असताना पुणे फेस्टिवल, गोवा फेस्टिवल, केरळ फेस्टिवल, मुंबई फेस्टिवल अशा फिल्म फेस्टिवलला जायचो. त्या ठिकाणी जुने, नवे, जागतिक, ग्लोबल, नामांकित असे वेगवेगळे चित्रपट बघायचे. त्या चित्रपटामध्ये शर्लॉक होम्स यांचं कुठं ना कुठं उल्लेख यायचा आणि मग पुढे आम्ही लॅपटॉपवर त्याचे पूर्ण चित्रपट बघून काढले. एक एक चित्रपट म्हणजे हादरवून टाकणारे असायचे. एका चित्रपटाची तर कथा अशी होती की समोर हॉटेलमध्ये राहायला आलेले निष्पाप निरागस आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये जीवन जगणाऱ्या लोकांना एक जण गोड बोलतो, जाळ्यात ओढतो आणि त्यांचा जीव घेतो. असे जेव्हा खुनाचे सत्र सुरू होतात आणि तपास पोलिसांच्या समोर चॅलेंज राहतं आणि डिटेक्टिव्ह शर्लॉक होम्स त्यामध्ये उतरतो आणि तो त्याचा छडा लावतो. ही फक्त हॉलिवूड चित्रपटापुरतीच कथा मर्यादित राहिलेली नाही, तर असं म्हणतात की वास्तव हे कल्पनेपेक्षाही भयानक असतं. ही भयानक वास्तवता भारतामध्ये या समुद्र किनारपट्टीवर ज्याला परशुराम भूमी म्हणून ओळखलं जातं, तिथं काही महिलांना जवळपास 17 ते 18 महिलांना मोक्ष दिलेला आहे असं म्हणून एक खून करणारा सिरियल किलर यांनी भारतीय संस्कृतीमधला आणि 4 पुरुषार्थामधला एक शब्द ज्याला धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष असं म्हणतात, ते मी त्या महिलांना मोक्ष दिला असं तो सांगतो. अलेक्सी लिनोव हा रशियातून 2023च्या दरम्यान गोवा या ठिकाणी आला. तो भारतामध्ये फिरत होता, वावरत होता. तो फिरत असताना, वावरत असताना त्याचे हेतू, त्याचं वावरणं, त्याचं फिरणं 2026 पर्यंत कुणाच्याही लक्षात आलं नाही. परंतु काही दिवसापूर्वी एक घटना घडली आणि त्या घटनेमध्ये त्यांनी एक खून केला आणि ते खून केल्यानंतर फोन आल्यावर पोलीस त्या ठिकाणी गेले आणि गोवा पोलिसांना ते चक्रवून टाकणारं त्या ठिकाणचं सगळी वस्तुस्थिती दिसली. कशी होती वस्तुस्थिती? गळा चिरून टाकलेला होता, अंगावर कपडे नव्हते. अशा परिस्थितीमध्ये एक रशियन स्त्रीचा खून करण्यात आलेला होता आणि तो खून करणारा रशियन पण भारतामध्ये प्रवासी म्हणून आलेला व्यक्ती होता. त्याला पोलिसांनी पकडलं. पकडल्यानंतर त्याचा तपास सुरू झाला. न्यायालयाने 14 दिवसाची कोठडी दिली आणि तो पोलिसांच्या पुढे सांगू लागला की आणखीन एक खून आहे आणि तो गोव्यामधल्या अंतर्गत भागात असाच सडक्या अवस्थेमध्ये एका महिलेचा मृतदेह सापडला, जिच्या अंगावरती कपडे नव्हते, गळा चिरून टाकलेला होता. या अशा परिस्थितीतला खून सुद्धा यानेच केलेला होता. म्हणजे खून करण्याचा पॅटर्न एकच होता. त्या स्त्रीला शरीर सुखासाठी जवळ घेणे, नग्न करणे, गळा चिरून तिचा खून करून टाकणे आणि थंड डोक्याने तिथून निघून जाणे, असा जो प्रचंड विकृत पद्धतीचा कळस होता तो त्यांनी गाठलेला. आणि तपासामध्ये तो असं सांगतोय पोलिसांना की मी हे 2च नाही तर आणखीन 15 महिलांना मोक्ष दिलेला आहे. मोक्ष हा शब्द जर त्याच्या तोंडी येत असेल तर मग यमराज सुद्धा या ठिकाणी थरकाप असेल, कारण यमराज हा जीव घेऊन जात असतो, पण मोक्ष वगैरे हा शब्द सुद्धा तो वापरत नाही. मोक्ष शब्द कोण वापरतात? मोक्ष संत, देव असे लोक वापरत असतात आणि त्याला मोक्ष मिळाला म्हणून त्याचे पाठीमागे राहिलेले जे कुणी असतात त्यावेळेला ते म्हणत असतात. परंतु स्वतःच्या हातानं एवढा निर्दय पद्धतीनं, क्रूरतेनं, नंगानाच करून हैवानियत स्वतःची बाहेर काढणारा जर म्हणत असेल मी खून केले नाहीत तर त्यांना मोक्ष दिला, तर ह्याचा अर्थ काय? ह्याचा अर्थ तो मनोरुग्ण आहे, ह्याचा अर्थ तो विकृत आहे, ह्याचा अर्थ तो समाजाला धोका आहे, ह्याचा अर्थ कायद्यापुढे सगळ्यात मोठी चॅलेंज बनणार आहे. हा आला रशियातून भारतामध्ये त्यांनी हिमाचल प्रदेशात सुद्धा अशा पद्धतीनं मोक्ष दिलेला असं सांगितलं. पुन्हा एक आसाम मधल्या स्त्रीचंही सापडलं. म्हणजे हा फक्त रशियन महिलांना टार्गेट करत होता की इतर महिलांनाही, हेही बघावं लागेल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे भारतीय समाज व्यवस्था, कायदा, भारतीय दंड संहितेनुसार त्याच्यावरती गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत. तपास सुरू आहे. परंतु प्रवासाला जाऊ इच्छिणाऱ्यांनी आणि स्वतंत्र प्रवास करू इच्छिणाऱ्या महिलांनी एक दक्षता घेतली पाहिजे. काय दक्षता घ्यायची? जर समजा आपण असं म्हणतो की युरोपमधल्या महिला
ह्या आत्मनिर्भर आहेत, तर त्या महिलांना जर असं मैत्री करून जाळ्यात ओढून प्रेमामध्ये फसवून त्यांचा जीव घेत असेल, त्यांच्याकडे पैशाची मागणी करून त्यांना विकृत पद्धतीने छळून त्यांना मारल्यावर पुन्हा मोक्ष दिला असं जर तो विधान करत असेल, तर आता एकटं दुकटं फिरणं अशा महिलांसाठी जागा सुरक्षित आहे का हेही बघणं महत्वाचं आहे. गोव्यामध्ये नवीन वर्षाला किंवा 25च्या ख्रिसमसला जे कुणी बरेच पर्यटक आलेले होते, त्यामध्ये फक्त भारतातले नसतात तर जगभरातून त्या ठिकाणी येत असतात. आणि जगभरातली मग ते पोर्तुगीज, फ्रेंच, युरोपियन, भारतीय ह्या सगळ्या संस्कृतीचं मिश्रण गोव्याच्या भूमीमध्ये दिसतं. पण त्याच गोव्यामध्ये आज मात्र भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. अशीच भीती काही वर्षापूर्वी गोव्यानं अनुभवली होती. त्यावेळेला सदानंद नावाचा एक किलर होता, तो अशाच पद्धतीनं विकृत मारत होता. परंतु शेवटी यातला एकच विचार आपण करावा लागेल, प्रत्येक जण मारणारा स्त्रियांना का मारतो? मारण्यापूर्वी या सगळ्या गोष्टीचं तो जेव्हा समर्थन करतो आणि शेवटी असं विधान करायला लागतो की मी त्यांना मोक्ष दिला, तर यातून लक्षात घेणं गरजेचं आहे की कुटुंबाची आणि शिक्षण संस्थेची जबाबदारी आणि कायदा सुव्यवस्था किती महत्वाची आहे. कारण असं जर सर्वसामान्यांना वावरता येत नसेल आणि स्त्रियांना जर कुणी गोड बोलून मैत्री करून प्रेमात पाडून जर त्यांना मारत असेल, तर मग स्त्रियांनी मैत्री करण्यापूर्वी, प्रेमात पडण्यापूर्वी या सगळ्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. अन्यथा तुम्हाला मारणारा मारेकरी तुम्हाला मारलो म्हणून पश्चाताप करण्याऐवजी मोक्ष दिला असं तो साळसूदपणाचा आव आणून निर्लज्ज पद्धतीनं पोलीस तपासाच्या पुढे सांगत असेल, तर आता सावध राहणं गरजेचं आहे. फक्त भारतीय महिलाच यामध्ये आहेत असं नाही, युरोपियन महिला सुद्धा आता सुरक्षित नाहीत. त्यांना सुद्धा मारणारे पुरुषसत्ताक विकृतीनं पछाडलेले आणि त्या गोष्टीतून मनोरुग्ण बनलेले असे सिरियल किलर हे कुठेही जरी समजा गेले, आपण एखाद्या देशाचं नाव घेऊ किंवा एखाद्या गोष्टीचं नाव घेऊ, परंतु हे कुठल्याही समाजाला घातक, धोकादायक आणि खतरनाक आहेत. एवढंच. नमस्कार.